नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो मार्केटमध्ये। तर आज पानपोई मार्केटमध्ये आज बघू शकता कन्नडला तुम्ही किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक आपल्याला बघायला मिळत आहे। आज कमीत कमी या ठिकाणी आपल्याला 400 ते 500 वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी आज भरपूर मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि आज जर बघितलं आपण तर काल आवक भरपूर होती, पण मार्केटला जी तेजी पाहिजे होती ती तेजी नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप डाऊन भाव या ठिकाणी बघायला मिळाले। तर आज बघूया आपण काय भाव मिळतोय ते। तर शेतकरी मित्रांनो, असेच दररोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला नवीन असाल, आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे आमचे प्रदीप भाऊ दाबाडीचे सोनवणे। तर किती आणलेलं आहे आज? 60 कॅरेट आहे। काय झालं, उशिरा होता काय माल थोडा? नाही, लास्ट थोडा आहे आता। असं आहे का? बरं, नवीन चालू झालं नाही का अजून? नवीन चालू होणार आता 2-3 दिवसात। किती? 1.5 एकर आहे। 1.5 एकर आहे का? 3 एकर आहे, 2 टप्प्यात। असं आहे। कोणती व्हरायटी? शाहू आहे का? बरं, तुम्ही शाहूच लावता वाटतं? दुसरी काही परी वगैरे दुसरी व्हरायटी नाही लावली? नाही, परीला चांगलं मार्केट मिळालंय म्हणे ना? परील मिळेल, पण आपण शाहूच लावतो। कालचा एक चांगला परीला एका दुकान राहते फक्त 18, मला वाटतं 20 रुपये पर्यंत गेला होता, बाकीचा 17-18 पर्यंत गेलं कालचं मार्केट। हो का? शाहू माल आहे ना, किती बी लेट झाला तर कडक राहतो। असं आहे का? लाल बी झाला तर कडक आहे, आता याच्यामध्ये एकदम कडक आहे। बरोबर परीला पण चांगला मार्केट तरी पण एवढं। बरोबर। तुमचं गाव कोणतं? माझं गाव चिकलठाण, माझी गाडी ती। असं आहे का? तुम्ही किती आणलेलं आहे? मी 88 कॅरेट। असं आहे का? कोणता? शाहूच आहे का? शाहू। कितवा तोडा आहे आता? आता माझा 9वा तोडा आहे आणि पहिला प्लॉट संपला माझा। असं आहे का? आणि दुसरा प्लॉट चालू झाला, परत एक त्याच्यामध्ये। काय म्हणता मार्केटमध्ये? भरपूर आवक या ठिकाणी? ऍव्हरेज नाही, आवक तर भरपूर मिळते। आवक तर भरपूर आहे। आवक चौकडूनच यायला लागली, पण आपल्याला रेट भेटताय एवढ्या रेटवर, पण कमीत कमी 1500 कॅरेट तरी निघाल पाहिजे। बरोबर, 500 कॅरेट वर संपून चालला मग। जे ऍव्हरेज आपल्याला उत्पादन जे पाहिजे तेवढं उत्पादन भेटत नाही, उत्पन्न येत नाही, पाऊस जास्त झाल्यामुळं। आणि ह्या रेट मध्ये पैसे होतील असं वाटत नाही। सरासरी खर्च निघाल बा 25-30 रुपयाचे तरी सरासरी रेट पाहिजे, 30 रुपयाच्या वरती पाहिजे रेट कमीत कमी, तेव्हा 1-2 लाख रुपये तरी माणसाला भेटतील खर्च जाऊन। आता कितवा प्लॉट आहे आता आपल्याला? आता 2 नंबरचा प्लॉट आहे, अजून एक प्लॉट आहे माझ्या मागे, पण अजून त्याला वेळ आहे, 15-20 दिवस। आधीच्या प्लॉट मध्ये कसं काय झालं? 438 कॅरेट उतरले फक्त। किती? 1 एकर मध्ये? 1 एकर मध्ये। अच्छा, मग खर्च किती झाला? मागचा पाऊस झाला ना, त्याच्यामध्ये पूर्ण लॉस झाले। खर्च निघाला का नाही काय आपला? सरासरी खर्च निघाला, खर्चाचं काही नाही। अच्छा, तेवढ्या याच्यामध्ये खर्च निघाला। 20 रुपये सरासरी भाव जर भेटला समजा तर खर्च तेवढा निघतो। पण जर आम्हाला कॅरेट जास्त जर भेटले असते शेतीतून तर नफ्यात राहिलं असतं। बरोबर आहे। या वर्षी काय झालं, जास्त पावसामुळे, जास्त रोगराई असल्यामुळे जे उत्पादन पाहिजे तेवढं भेटलं नाही, फुलगळ जास्त झाली आणि फवारण्या पण थोड्याशा जास्त झाल्या, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। एका दिवसाआड फवारणी होती आमच्याकडे। बरोबर। अक्षरशः जर रात्री किंवा दिवसा जरी थोडा पाऊस चालू असला तरी पावडर फवारणी होते। पुढचं नियोजन कसं आहे आता? काही प्लॉट लावलेले का अजून? सध्याचे नाही आता प्लॉट। नाही का? नाही, आता 2-3 महिने थांबून नंतर भाव पण डाऊन राहते थोडे 2-3 महिने। दिवाळीच्या माल येतो त्याच्यामुळे मजा नाही उतरण्यामध्ये त्याच्यात। चला, 16, 17, 17.5, 11 राठोड। 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 100 बाहेर के कर रे काय त्याला काय मागचे पैसे 10, 11, 12, 12.5, 13, 13.5, 14, 14.5, 15, 15.5, 16 रुपये मालिक रे। 5 गुंठी है उसमें, बोलो 10 रुपए, 11, 12, 12.5, 13, 13 बाई 13.5, 14, 14 रुपए, 14.5 रुपए लिखा कंक। बोलो 10, 11, 11.5, 12, 12.5, 13, 13, 14, 14, 15, 15, 16, 16, 17, 17 रुपए अमित पावर कर रहे। 10 रुपए, 10.5, 11, 11.5, 12, 12.5, 13, 13, 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18 राउंड सेट कर रहे। 12.5, 13, 13, 14, 14, 15, 15, 16, 16 क्या कर रहे? पलटे मार रहे। दिवाली है ना, पटाखे नहीं फोड़ने के।
भैया कितने रे? बोलो 140 का लाल बोलो। मालिक के 10 रुपए। 11, 12, 12.5, 13, 13.5, 14, 14.5, 15, 15.5, 16 रुपए लिखो मालिक। 32 बोलो। 30 का लो 6 रुपए। 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 15.5, 16, 16.5 रुपए। 16.5 मालिक है। मेरा करता मजाक अच्छी लगी है मेरी मजाक तुम्हारी मजाक पे जाऊंगा मैं। गए थे तुम 114 बोलो 114 का लाट बोलो। 11, 13, 14, 15, 16, 16 रुपए। 16.5, 17 लिखो राहुल से। हमारे को जीजी दिन बोलो 102 का लाट बोलो। 6 रुपए। 7 रुपए। 7.5 रुपए। 8 रुपए। 8 रुपए। 9 रुपए। 9.5, 10, 10 रुपए रहने कर रहे। 140 का लाट 10 रुपए। 10, 1, 10, 2, 10.5, 11, 11.5, 12, 12.5 लिखो राहुल से। 14, 14.5, 15, 15.5, 16, 16.5 दोन ठिकाणी। 17 दोन ठिकाणी। 17.5 रुपये। 17.5 मिस्त्री ले भैया किती आहे? 82 पेपर पलटी देऊन टाकतो जीबीएच। तुम्हाला पटला द्या, नाही पटला काय हरकत। बोलो पेपर पलटी 82 का लाट बोलो। कैट के 30 रुपए। 35, 40, 82 का लाट। पेपर पलटी 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 105, 110, 115, 120, 120, 125, 130, 135 अमित पवार कर रहे बस। 16, 16.5, 17 दोन ठिकाणी। 17.5 रुपये। 17.5 माऊली गेले। 71 कैरेट है इसमें आधे परी के है आधे सेव के पेपर पलटी 30 रुपए। 50, 55, 60, 65, 70, 100, 105, 110, 115, 120, 125, 130, 135, 40, 45, 50 लिखो अमित पवार। बोलो 30 रुपए क्या रेट? 50, 60, 65, 100 रुपए। 100 रुपए लिखो रोल से। बोलो बोलो पेपर पलटी कितने रे? 60। बोलो 60 का पेपर पलटी बोलो। 30 रुपए क्या रेट? 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 85, 90, 95, 100, 5 रुपए। 105 रुपए रहने का अपने पलटी मारो। भैया मागे ना हो दादा माल निकला असतं रे बाबा। इतकं थंड माणूस कसं काय? किती? बोलो 136 करा 10 रुपये। 11, 12, 12.5, 13, 13 रुपये। 13.5 रुपये। 14 रुपये। 14.5 रुपये हरके कर रहे। भैया किती? मालिक आहे का वहाँ मागे किती किती है? 15, 19 19 में 3 कम कर रहे। बोलो इसका 15 का लाट बोलो। 10, 11, 12, 12, 12, 2, 12.5, 13, 13 बाय रविदास डोल करे। ये 16 और 59, 16 में 5 कम कर। 16 में 5 रुपए कम कर रहे। बोलो ये 59 है क्या? बोलो 59 का लाट बोलो। 10 रुपए। 11, 12, 12.5, 13, 13, 1, 13, 2, 13, 14, 14 रुपए माली कर रहे। बोलो 12 रुपए। 13, 14, 14.5, 15, 15.5, 16 लिखो दे। अधिक बोलकर बोलो 10 रुपए। 11, 12, 12.5, 13, 13.5, 14, 14.5, 15, 15.5, 15.5 रुपए लिख रहे। 10, 10, 1, 10, 2, 10 रुपए लिख रहे। आर के कर रहे 13.5 प्रकाश कर रहे। बार पीछे पैसा का लाट बोलो। 10 रुपए। 10.5, 11, 11.5, 12, 12.5 ऑर्डर कर रहे। अच्छा भैया पीछे आओ देखेंगे। 12, 12.5, 13, 13.5, 14, 15, 15.5 रुपए। हाथ नहीं दिखा तुम्हारे पैसे कम हो।
बोलो 20 कर लो 12 रुपये 13 14 किती किती 23 43 43 में बोलो इसका बोलो ये जे किले 5 रुपए कमी है बेटा ये जे किले 5 रुपए कमी है बोलो 23 का बोलो 10 11 12 12.5 13 13.5 रुपए 14 रुपए 14.5 रुपए 14.5 रुपए माली कर रहे वो क्या बोलो 1924 बोलो ओ 1924 ओ 1924 10 रुपए 10 1 10 2 10.5 11 11.5 12 12.5 13 13.5 माली कर रहे 15 20 बोलो 15 और 20 बोलो 15 और 20 बोलो 6 रुपए 7 रुपए 15 और 20 7 रुपए 8 रुपए 9 रुपए 9 1 9.5 10 12 हाँ 7 में 12 रुपए 12.5 रुपए 13 बोलो 81 के रेट बोलो 11 11.5 12 12.5 13 13 14 रुपए माली कर रहे 49 का बोलो 49 का बोलो 10 रुपए 11 2 11 रुपए के कर रहे चल इसका बोलो 6 रुपए 7 रुपए 8 रुपए 8 1 8 2 9 9.5 10 10.5 11 11.5 12 12.5 13 13 पर काट लिख रहे बोलो पलटी मारो लंबे वाले शेतकरी लंबे व्यापारी अच्छे भैया हो दादा हो फाशी घ्यायचं काम होतं किती 12.5 13 13 14 14.5 15 15.5 16 16 17 रुपये 17 रुपये अविनाश घे भैया किती आहे रे बोलो 120 रुपये का लाट बोलो 10 रुपये 10.5 11 11.5 12 12.5 13 13 14 रुपये मावली पलटी मारो 54 बोलो 54 और 9 बोलो 54 और 9 बोलो 6 रुपए 7 रुपए 8 रुपए 9 10 10.5 11 11.5 कृष्णा बोल कर रहे तुम पीछे बोलो 73 का नाम बोलो 6 रुपए 6.5 7 7.5 8 8.5 9 9.5 10 रुपए राउंड चढ़ गए बोलो 20 और 80 100 का बोलो 20 और 80 20 और 80 किलो के 10 11 11.5 12 12.5 12.5 कॉल कर गेले आणि आज भरपूर अशा प्रमाणामध्ये आवक झालेली आहे बघू शकता चालू लिलाव आहे या ठिकाणी आपले काही शेतकरी मित्र आहेत जे आपले फॉलोअर आहेत जवळपास दुपारचं 2 वाजेचं जे बीट होतं हे संपूर्ण आता 3 वाजेपर्यंत 3 3:30 4 वाजलेले आता जवळपास 200-250 वाहनांचं या ठिकाणी बीट होऊन अजून या ठिकाणी 250 ते 300 वाहन या ठिकाणी उभे आहेत आणि या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचं ट्रॅक्टर पण पलटी झालेला आहे बघा कसं झालं काय झालं काही कळालं नाही पण बरंच इथं शेतकरी भाऊचं नुकसान झालेलं आहे नमस्ते क्या हो गया कैसे क्या बड़े बड़े गड्ढे ने हाँ गड्ड्यामध्ये गेलो होतं का अरे यार नुकसान झालं. कोण होते ड्रायव्हर असं आहे का कस काय झालं जास्त मोठा गड्डा होता का बर पूर्णच पडले बरंच नुकसान झालं कुठले आहे तुम्ही पळसवाडीचे आहे का या ठिकाणी आपले बरेचसे शेतकरी बंधू जे आहेत त्यांनी मदत करून इथले जे कॅरेट जे सांडलेले होते आपल्या शेतकऱ्यांचे 10 रुपये प्रमाणे मार्केट कमिटी फीस घेते प्रत्येक कॅरेट बरोबर आणि गड्डे एवढे शेतकऱ्याचं पेमेंट वेळेवर भेटत नाही ज्यांचे तो मेंबर का कोणतरी त्याने 2 महिन्यापासून पैसेच दिले नाही शेतकऱ्याला या समस्या कोण मिटवायच्या
बरोबर. मार्केट कमिटीच काय म्हणा काय मार्केट कमिटी काय म्हणतो आम्ही मार्केट चालवतो आम्ही चालवतो 1 रुपया द्यायचा पत्ता नाही. त्यामुळे समजा 100 शेतकरी त्यांचे पैसे डुबले तीड 1 फुटाचे गड्डे झालेले ते बुजवायला तयार नाही. बरोबर. मार्केट कमिटीने त्याची जागा आहे थोडीशी लेवल करायला पाहिजे आणि शेतकऱ्याची जी गैरसोय होते त्यापासून शेतकऱ्याला थोडस संरक्षण भेटलं पाहिजे. आज शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पलटी झालं इथं बरंच नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. तर भाव नाहीये आणि त्याच्यामध्ये पण हे नुकसान झालं. म्हणजे आता हे टोमॅटो खराब झाले पूर्ण फुटले मातीनं भरलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. बरोबर. हे बघा हे पूर्ण शेतकरी या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की इथं जी मार्केट कमिटीमध्ये जागा आहे ही व्यवस्थित नाही. याला हे गड्डे वगैरे थोडेसे लेवल करून नाही की इथं ट्रॅक्टर वगैरे लावायला आणि दररोजच्याच अडचणी आहेत इथं. बरोबर. नमस्कार. बोला. काय भाव गेला आज आपला माल? आज आपला 17 रुपये. 70 रुपये गेला का? किती हो. कॅरेट आणले होते? 290. कोणत्या गावचे आपण? माळीवाडा कन्नड. माळेवाडा कन्नडचे. हा. कोणती व्हरायटी? ही चारमीन आणि भूमिका. किती एकर लावलेले होते? 2.25 एकर. किती तोडा आहे आता? हा 4था तोडा आहे. काय सरासरी भाव काय भेटले? भाव हेच भेटले 17, 18, 19, 20 पर्यंत हायस्ट भेटले. भाव वाढायचे संकेत वाटताय का? काय तर काय सांगावं आता इथून पुढं काय होतं काय नाही. वाढले तर चांगलीच गोष्ट आहे. टोमॅटोचा खर्च निघेल आजच्या हिशोबाने जर बघितलं खर्चाच्या हिशोबाने तर नाही पुरवू शकत पण आता नाईलाज आहे. कसं काय लागवडी आहे तुमच्या भागामध्ये? बऱ्याचशा लागवडी भरपूर लागवडी मागच्या वर्षीपेक्षा तरी जास्त आहे यावर्षी. जास्त प्रमाणामध्ये. हो. अजून किती माल निघाले? अजून तरी झाडावर 2.2 एकर मध्ये 1000-1500 झाडे आहे अजून. हो. आतापर्यंत किती कॅरेट निघाले? 800-900 झाले आतापर्यंत. खर्च किती झालेला होता? खर्च 2.2 एकरला 2.5 लाखापर्यंत गेलेला आहे खर्च. हो का? हो. चला धन्यवाद. धन्यवाद. जंगल